नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 50 बातम्यांमधून. पाडोळा एरंडोल मतदारसंघामध्ये विधानसभेमध्ये जागेवरून महायुतीमध्ये वाद होण्याची शक्यता. जळगावच्या पारोळा एरंडोल विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाचे 2 पदाधिकारी शिंदे गटाच्या आमदाराविरोधात लढण्यावर ठाम. बाळासाहेब थोरात यांच्या जोरवे गावामध्ये सभा घेत सुजय विखे यांचं थेट आव्हान. संगमनेर परिवर्तन घडवणार, सुजय विखेंचं वक्तव्य. तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंत पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती. 5 किंवा 6 ऑक्टोबरला अनिल सावंत पवार गटात प्रवेश करणार, सूत्रांची माहिती. तर पंढरपूर मंगळवेढा विधानसभेवर अनिल सावंत यांचा दावा. पुण्यामध्ये आज तिसऱ्या आघाडीची पुन्हा एकदा बैठक. संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू, राजू शेट्टी यांची एकत्रित बैठक. विधानसभा निवडणुकीमध्ये तिसरी आघाडी उमेदवार देणार असल्याची माहिती. राज्यामध्ये परिवर्तन महाशक्ती म्हणून आम्ही निवडणुकीमध्ये उतरणार. राज्यातील 288 मतदारसंघामध्ये उमेदवार देणार. तिसऱ्या आघाडीबद्दल बच्चू कडूंची माहिती. मनोज जरांगे यांच्यासोबत आमचं बोलणं झालंय, त्यांनी देखील आमच्या आघाडीमध्ये यावं. संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून मनोज जरांगेंना तिसऱ्या आघाडीचं निमंत्रण. अंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाच्या मागणीवर जरांगे ठाम. सगळे सोऱ्यांसंदर्भात अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी. मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री व्हावं, आमच्या शुभेच्छा. जरांगेंची आमच्यावर बोलण्याची लायकी नाही, त्यांनी त्यांच्या बॅनरवर तुतारीचं चिन्ह लावावं, लक्ष्मण हाके यांची टीका. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं आजपासून आमरण उपोषण. अंबड तालुक्यातील वडीगोद्रीमध्ये उपोषण सुरू. विविध ठिकाणी आम्ही आंदोलन करतोय, आमच्यामध्ये मतभेद नाही, हाकेंची माहिती. बुलढाण्यामध्ये महिला सशक्तीकरण कार्यक्रम संपन्न. कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये 26 पुतळ्यांचं लोकार्पण. रॅलीमधून जोरदार शक्ती प्रदर्शन. नांदेडमध्ये लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात गर्दी. फाटक्या साड्या दिल्याचा महिलांचा आरोप. कार्यक्रमाला आलेल्या महिलांकडून आयोजकांवर रोष व्यक्त. बुलढाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या रॅली दरम्यान काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. बुलढाण्यामध्ये मुस्लिम संघटनांनी मुख्यमंत्री शिंदेंना काळे झेंडे दाखवले. रामगिरी महाराजांच्या वक्तव्यावरून शिंदेंना काळे झेंडे दाखवण्यात आले. शिंदेंनी रामगिरी महाराजांना संरक्षण दिल्याचा आरोप. नाशिकमध्ये शिंदे गटाच्या आंदोलनामध्ये महाविकास आघाडीच्या घोषणा. राहुल गांधींविरोधात आंदोलन सुरू असताना महिलांनी महाविकास आघाडीचा विजय असो अशा घोषणा दिल्या. लक्षात येताच महिला कार्यकर्त्यांनी चूक सुधारली. सोलापुरातील मुख्यमंत्री शिंदेंचा लाडकी बहीण कार्यक्रम उधळून लावू. सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांचा इशारा. जरांगे यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करून कार्यक्रम घेत असल्याचा आरोप. सर्वोच्च न्यायालयानं 2 वेळा धनगर हे धनगड नाहीत असा निर्वाळा दिला. राज्य सरकार निवडणुकीच्या तोंडावर धनगर समाजाची दिशाभूल करत आहे. आमदार सुनील भुसारा यांचं वक्तव्य. अहमदनगरच्या नेवासा फाटा इथं धनगर समाजाचं आंदोलन. धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी धनगर बांधवांचं उपोषण. पंढरपुरातील धनगर उपोषणकर्ते गणेश केसरकर यांची प्रकृती खालावली. गणेश केसरकरांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. एसटी प्रवर्गातून आरक्षणाची धनगर समाजाची मागणी. गेल्या 10 दिवसांपासून उपोषण सुरू. कोल्हापूरमधील जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकरांच्या पक्षाला मान्यता. शाहू विकास आघाडी पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाची मान्यता. राजेंद्र पाटील यड्रावकर शाहू विकास आघाडीकडून लढण्याची शक्यता. चिपळूण विधानसभेसाठी अजित पवार आणि शरद पवार यांच्याकडून मोर्चे बांधणी. शनिवारी चिपळूणमध्ये अजित पवार यांची सभा, तर सोमवारी शरद पवारांची चिपळूणमध्ये जाहीर सभा. दोन्ही सभांची जय्यत तयारी सुरू. यशोमती ठाकूर यांना कशाचा अहंकार आलाय? विजय पचवता आला पाहिजे. अमरावतीची जनता येत्या काळामध्ये तुम्हाला नक्कीच धडा शिकवेल. नवनीत राणा यांची यशोमती ठाकूर यांच्यावर टीका. जळगाव जिल्हा परिषदेमध्ये माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं ठिय्या आंदोलन. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन करण्यावर कर्मचारी ठाम. गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी नगरपरिषद विरोधामध्ये आंदोलन. सरकारनं घरांसाठी दिलेल्या जमिनीची मोजमापणीचं काम अनेक वर्षांपासून थांबलेलंच. 10 दिवसामध्ये मागण्या पूर्ण न झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा. हिंगोली शहरातील गांधी चौकामध्ये काँग्रेसचं आंदोलन. महायुतीच्या नेत्यांनी राहुल गांधींविरोधात वक्तव्य केल्यानंतर वक्तव्य करणाऱ्या नेत्यांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन.
जळगावमधील मुक्ताईनगर तहसील कार्यालयावर आदिवासी कोळी समाजाचं आंदोलन. जात प्रमाणपत्राच्या मागणीसाठी गेल्या 15 दिवसांपासून आदिवासी कोळी समाज आंदोलन करत असताना प्रशासन मात्र दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. अब्दुल सत्तार यांच्या समर्थकांचा रावसाहेब दानवे यांच्या विरोधामध्ये सिल्लोडमध्ये भव्य मोर्चा. दानवेंनी सिल्लोडचा उल्लेख पाकिस्तान असा केल्यानं मोर्चा. दहिवडी नगरपंचायतीचे अध्यक्ष सागर पोळ यांच्या विरोधामध्ये अविश्वास ठराव. 26 सप्टेंबरला होणाऱ्या सुनावणीमध्ये ठोस पुरावे सादर करा, जिल्हाधिकाऱ्यांचे नगरसेवकांना आदेश. कचेडी घाटातील एक बोगदा अंतर्गत कामासाठी उद्यापासून बंद. गणेशोत्सवाला कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी बोगद्यामधून वाहतूक सुरू केली होती. अमरावतीमध्ये पोलीस आयुक्तालय परिसरामध्ये जमावबंदीसह प्रतिबंधात्मक आदेश जारी. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाचा निर्णय. 25 सप्टेंबरपासून नंदुरबारला 1 दिवसाआड पाणी पुरवठा. दोन्ही धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा झाल्यानं निर्णय. साताऱ्यातील खटाव-माण केसरी 2024 कुस्ती स्पर्धेचा थरा. कुस्ती स्पर्धेमध्ये 5,05,000 आणि मानाची गदा माऊली कोकाटेनं पटकावली. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाला कष्टकरी संघटनेचा घेराव. वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी. आदिवासींच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून सरकारकडून फसव्या योजना, कष्टकरी संघटनेचा आरोप. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर परिसरातील नूतनीकरणाचं काम युद्धपातळीवर सुरू. मंदिर परिसरातील गरुड मंडप, नगारखाना, मणिकर्णिका कुंडाच्या नूतनीकरणासाठी 23 कोटी रुपयांचा निधी. कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोलीच्या यात्रेची तारीख ठरली. 21 ते 23 ऑक्टोबर दरम्यान यात्रेचं आयोजन. महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविक या यात्रेमध्ये सहभागी होतात. पालकमंत्र्यांनी अमरावतीचा दौरा करून ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, खासदार बळवंत वानखडे यांची मागणी. नंदुरबार शहराला 1 दिवसाआड पाणी पुरवठा होणार. विरचक धरणामध्ये सध्या मुबलक पाणीसाठा. मंत्री विजयकुमार गावित यांची माहिती. पावसाळ्यामध्ये पर्यटकांसाठी बंद केलेला जंजिरा किल्ल्याचे दरवाजे 2 ऑक्टोबरपासून उघडणार. पुरातत्व खात्याकडून किल्ल्याच्या साफसफाईची कामं सुरू. तुळजापूरच्या आठवडी बाजाराचा वाद बदलण्यास शहरातील व्यापाऱ्यांचा विरोध. मंगळवारीच बाजार भरवण्यात यावा, बाजार समितीच्या व्यापाऱ्यांची मागणी. मागणीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. सांगली जिल्ह्यातील वारणा पट्ट्यामध्ये धुकं पडत असल्यानं भाजीपाल्याला फटका बसण्याची शक्यता. शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी ग्रामपंचायतीविरोधामध्ये माजी उपसरपंचाचं आमरण उपोषण. उपोषणाला माजी आमदार सिद्धराम मेत्रे यांची उपस्थिती. सोयाबीनला प्रति क्विंटल 8,500 रुपये भाव द्या, या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेचं लातूरच्या औसा इथं उपोषण. बीडच्या माजलगाव धरणाची पाणी पातळी 48%वर. बीड माजलगाव शहरासह परिसरातील खेड्यांचा पाणी प्रश्न सुटणार. लातूरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अडत बाजार बंद पाडला. सोयाबीनला सरकारनं जारी केलेल्या हमीभावापेक्षाही कमी दरानं काढण्यात येत होता सौदा. अहमदनगरच्या पाथर्डीमधील दगडवाडीमध्ये शेतातील 70 ते 80 कॅरेट डाळिंब चोरी. चोरीपूर्वी शेतामधून ड्रोननं घिरट्या घातल्याची शेतकऱ्याची माहिती. चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. धुळे शहरातील समर्थ कॉलनीमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या. आईवडिलांसह 2 मुलांनी जीवन संपवलं. आत्महत्येचं कारण मात्र अस्पष्ट. नागपूरमध्ये इस्रो आणि नासामध्ये नोकरी देण्याच्या आमिषातून फसवणूक. 111 तरुणांना बनावट नियुक्तीपत्र देत आरोपींनी 5.5 कोटी रुपये उकळले. 2 आरोपी अटकेत.